हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. आज मी एवढी आनंदित काय आहे, आज मी एवढी खुश का बरं आहे, की आज माझ्या चेहऱ्यावर एक्स्ट्रा ग्लो का बरं दिसत आहे. मी आज थोडी एक्स्ट्रा सुंदर दिसत आहे की नाही दिसत आहे ते मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. किंवा आपण असते ना, एखादी गोष्ट खुशीची असली, एखाद्या गोष्टीचा आनंद झाला, एका गोष्टीची आपण खूप वेळपर्यंत वाट बघत आहे की हे सुखाची खबर केव्हा माझ्या कानाला येईल आणि मी केव्हा खुश होणार. तेच खुश, तेच आनंदित मी झालेली आहे. त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर आज एक्स्ट्रा ग्लो दिसत आहे. आणि जेव्हा मी हे खबर तुम्हाला सुद्धा सांगेन तर तुम्ही सुद्धा 2x% अजून सुंदर दिसाल. आणि ती खबर म्हणजे प्राजक्ता 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 फायनली घराच्या बाहेर, बिग बॉसच्या घराच्या बाहेर आलेली आहे. एवढा आनंद ना, मी लिटरली सांगते, एवढे कंटेस्टंट गेले आले, मला काही पर्सनल ग्रजेस नाही आहेत, पण ॲज अ ऑडियन्स जेव्हा आपण बिग बॉसचे फॅन असतो आणि आपण रोज बिग बॉस बघतो तेव्हा असं वाटतं की अरे हा कंटेस्टंट निघाला पाहिजे, अरे ह्याला बघायचंच नाही आहे, ह्याला काळा या. तिथली एक होती ती म्हणजे प्राजक्ता. लिटरली खूप लोकांना प्रश्न पडलेला असेल की ती कशी काय गेली यार, ती कशी काय जाऊ शकते, ती तर चांगली होती, मिठी छोरी होती, किती गोड होती, किती सुंदर होती. परंतु मला हाच प्रश्न पडत आहे की ती आतापर्यंत शोमध्ये टिकली कशी यार. मतलब स्टार्टिंगपासून तिच्या गेम आपण जाऊ ना स्टार्टिंगपासून, परंतु आजच्या एपिसोडमध्ये ना राखी मस्त आपल्या डोक्यावर केळं ठेवते, प्रभू मस्त ना कॅमेरामॅन बनते आणि मस्त हे एकामेकाची इंटरव्ह्यू वगैरे घेतात. त्यावर ना तन्वी एक टोमणा मारते प्राजक्तेला, आणि प्राजक्ताला जो टोमणा तन्वी मारते ना तो खरंच खरंच मतलब खरंच सत्यता आहे त्यामध्ये. ज्याकडे बाल्कनी म्हणजे प्राजक्ता पहिले ना स्टार्टिंगमध्ये बाल्कनीचा ग्रुप होता, त्यामध्ये सचिन दादा होता, आयुष होता आणि करण होता, आणि प्राजक्ता पण त्या बाल्कनी ग्रुपमध्ये होती. आणि तुम्ही बघाल तर सचिन दादा आणि करण, आयुष ह्यांनी प्राजक्तांना पूर्ण खाऊन टाकलं. बघाल तर प्राजक्तापेक्षा जास्त फॅन फॉलोवर्स करणचे होते, आयुषचे होते, सचिन दादाचे तर खूप सारे होते. तरीही प्राजक्ता ज्या ग्रुपमध्ये जाते त्यामध्ये लोकांना खायचे कामं करते, आणि त्या प्रकारे ते सुद्धा एवढे स्ट्रॉंग कंटेंटर एवढ्या लवकर गेले. आणि मग दुसरीकडे प्राजक्ता टोळीकडे आली, आणि टोळीकडे जेव्हा जे आली तेव्हा तिची जे रुचिता सच स्ट्रॉंग कंटेंटर, दुसरीकडे रोशन, त्यांना ते खाऊन टाकलेली आहे. आणि तिसरा जो तिचा शिकार होता, लिटरली मागच्या भाऊच्या धक्क्यावर तिचा तिसरा शिकार होता, तो म्हणजे सागर दादा. खूप लोकांना वाटते की सागर कारंडे आणि प्राजक्ताची काय गहिरी मैत्री आहे, का भाऊ बहीण आहेत, काय मस्त गेम खेळते, काय यार प्राजक्ता किती संस्कृती आहे, मतलब किती संस्कारी आहे, किती चांगली बोलते, किती चांगली वागते. परंतु ते जेवढा सुंदर चेहरा, जेवढा सुंदर आवाज, तेवढाच तिचा काळं दिमाग, काळं मन आहे, आणि एवढी स्ट्रॅटेजी प्लॅन करते म्हणजे अशी मिठी छुरी आहे का मी तुम्हाला सांगू. मागच्या वेळेस सागर दादा बॉटममध्ये होते, प्राजक्ता सुद्धा नॉमिनेशनमध्ये होती, परंतु ती नॉमिनेशनपासून वाचली, कशी वाचली आय डोंट नो. आणि मग त्याच्यानंतर सागर दादा बॉटममध्ये होते, तिचा खरा भाऊ, तिचा खरा प्रेमी नाही म्हणू शकत, मतलब असं सहसा असे ना, खरा प्रेमी कंटेस्टंट, आवडचा कंटेस्टंट असा सागरदादा होता. आणि काल मागच्या याच विकेंडमध्ये पत्राचा लेटर होता, पत्राचा एक किती सुंदर तो टास्क होता, त्यामध्ये तिचा खरा चेहरा काय आहे, तिचा खरा गेम काय आहे ते कळला. ती कोणाची सगी नाही आहे, मतलब तुम्हाला वाटत असेल की त्याची सगी आहे, त्याची भाऊ बहीण आहे, त्याचा काहीतरी बॉन्ड आहे, नथिंग. ते फक्त स्वतःचा स्वार्थ बघणारी बाई आहे. ज्या प्रकारे सागर कारंडेला त्यांच्या मुलीचा पत्र आला म्हणून रडारड सुरू होता, आणि मग त्याच्यानंतर त्यानं रडरूड वगैरे पुसलं नाही, म्हटलं की प्राजक्ता तुझ्या आईचा पत्र आलेला आहे, तू वाच. आणि मग सागर दादानं वारंवार प्राजक्ताला कन्व्हिन्स करत होता, वाच 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 वाच. आता तिला वाचायचं होतं, तिला फक्त ना नॉमिनेशन पासून वाचायचं होतं, कारण की तिला माहीत आहे मी नॉमिनेशनमध्ये आले तर मी घराच्या बाहेर जाणार. परंतु तिचे नाटकं सुरू होते की नाही, मला सागर दादाला पण वाचवायचं आहे, मग मी काय करू. त्यावर सागर दादानं वारंवार तिला कन्व्हिन्स करत आहे. मग तिने फायनली तिला माहीत आहे की मी काय करू, आता मी लवकर डिसिजन घेतलं, रडरूड नाही केलं तर मग मला महाराष्ट्र अख्खा पूर्ण मधलं मूर्ख समजेल, मला सेन्सिटिव्ह नाही समजणार, असं समजलं, आणि तिला काही पडली नाही, हिला फक्त नॉमिनेशनपासून वाचवायचं आहे. आणि मग त्यासाठी तिचे थोडे थोडे नाटक सुरू झाले. आणि मग त्यावर ती म्हणते की सागर दादा तू जे म्हणशील ना मी तेच करणार. मग सागर म्हणते की यार मी मागच्या वेळेस ना बॉटममध्ये होती प्राजक्ता, तर यावेळेस मी नॉमिनेशनमध्ये गेलो ना तर मग मी अजून बॉटममध्ये येईन, असं सागर म्हणते. त्यावर खरी बहीण राहिली असती, खरी असा खरा बॉन्ड राहिला असता तर प्राजक्तानं काय स्टँड घेतला असता की ठीक आहे दादा, सागर दादा तू बॉटममध्ये होतास मागच्या वेळेस, तू वाच पत्र, असं म्हटलं नसतं ना. त्या बाईनं नाही, त्या बाईचे नाटकं सुरू झाले, नाही तो आईचं नाव आहे ना तिथं, म्हणून मला वाटते बघा की काय
त्यावर सागर म्हणते अरे घे तू घे घे तू कर काय आहे काय तुझा मग. आणि मग तिनं जसा बजरवर हात ठेवला प्राजक्तानं तिथं पण तिचं नाटकं सुरू होते. त्यावर सागर दादानं प्रेस केलं आणि राखीनं तिकडे दिलं की सागर दादानं प्रेस केलं. त्यामुळे सागर हा नॉमिनेशन पासून वाचला आणि प्राजक्ता हे नॉमिनेशन पासून गेली. आता दुसरी आणि खरी बहीण राहिली असती तर पहिला म्हटलं असतं की ठीक आहे यार, जो झाला चांगल्यासाठी झाला. सागर तुला पत्र आपल्या मुलीचा वाचायला भेटला, मला खरा आनंद आहे. परंतु त्या बाईचे तेव्हापासूनच राखीसोबत बोलणं बंद केलं तिनं. तिचं हा म्हणणं आहे की आमच्या दोघांचा डिसिजन होता, नाही मलाच डिसिजन दे, मला नॉमिनेशन पासून वाचव, नाही मला पत्र वाचायचं होतं, मलाच पत्र वाचायचं होतं. एकही वेळेस त्या बाईनं त्या एपिसोडमध्ये मग पुढच्या एपिसोडमध्ये एकही वेळेस नाही म्हटलं की सागर मला खूप आनंद झाला की तू पेपर वाचलास, तू मागच्या वेळेस बॉटममध्ये होतास आणि नॉमिनेशन पासून वाचलास, मला खरंच आनंद झाला. फक्त तिचा हाच म्हणजे मोठं होता की मला नॉमिनेशन पासून वाचायचं आहे, मला पत्र वाचायचा होता. तिचा हाच रडारड होता. त्याच्यावरून तिची रिअल पर्सनॅलिटी, तिचं एकच खरा बॉन्ड आहे तो पण सागर दादासोबत. आणि सागर लिटरली त्या प्राजक्तासाठी खूप काही करते. परंतु ते प्राजक्ता एवढी काड्या मनाची आहे, ते लिटरली सागरला मोजे सुद्धा नाही, फक्त स्वतःचा स्वार्थ बघते. गेम बघितला ना स्टार्टिंग पासून तिचा काय गेम आहे, मतलब गाणे म्हणणे, चल तिची कला आहे ते गाणे म्हणते. किंवा पहिले आयुष आणि मग ते आयुष सोबत आणि करण सोबत ते काय दिमागाचा गेम खेळत होती. येल्लो कलर, मग थायलंड, मग युरोप असा वगैरे काहीतरी त्यांचा कोडिंग लँग्वेजमध्ये गेम चाललेला होता. जे लोक महाराष्ट्र बघत आहे त्यांना समजेल असं तर बोला. तिथंही त्यांनी बोरिंग केला. मग तिची स्ट्रॅटेजी आली की विशाल सोबत मी खेळीन. मग विशाली तिला काही मोजत वगैरे नव्हता, विशालच्या मागे 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 करायची. विशाल जसा म्हणेल असा, विशाल असा करेल असा, विशाल असा करेल असा. तिला वारंवार आरबी सांगत होता की त्यांच्या ग्रुपमध्ये नको जाऊस, त्यांच्या ग्रुपमध्ये खेळूच नको, स्वतः तुझ्यामध्ये पात्रता आहे, तू इंडिव्हिज्युअल खेळ वगैरे वगैरे. तरी त्या आरबीचं काही ते ऐकत नव्हती. त्या विशालचेच पूज बनून राहिलेले आहेत. सागर आणि प्राजक्ता पक्के विशालचे पूज बनलेले आहेत. कारण की त्यांना माहीत आहे विशाल सोबत राहून कसं तरी दिसून, विशाल सोबत राहून गेम दिसेल, विशाल सोबत राहून कॅप्टन्सी भेटेल, विशाल सोबत राहून नॉमिनेशन पासून वाचून. परंतु लिटरली स्वतःचा गेम, स्वतःचा कॅरेक्टर, स्वतःची पर्सनॅलिटी ते एवढे विसरलेले आहेत की विशाल त्यांना पूर्ण खाऊन टाकलेला आहे. प्राजक्ता कशामुळे गेली आणि तिच्या खरं कारण काय होतं ना, यावेळेस जी नॉमिनेशनमध्ये होती ती म्हणजे रेवा होती, संकेत होती, अनुश्री होती, तन्वी होती आणि आपली दीपाली होती आणि प्राजक्ता होती. आता तिचं खरं कारण काय आहे तुम्ही बघाल. रेवा या वीकमध्ये खूप दिसलेली आहे, तिची मतं दिसलेली आहेत. किंवा तिचं काहीतरी तिचा जो आरबी सोबत तिचा कॅरेक्टर चालू असते. मग ते राखी काहीतरी तिकडे ट्रिगर होते, राखी जेलेस होते, त्यांचा तो कार्यक्रम मस्त चाललेला आहे आणि मस्त लोकांना आवडते सुद्धा. तर त्याच्यामुळे रेवा दिसत आहे. दुसरी गोष्ट संकेत यावेळेस खूप दिसलेला आहे त्याच्या टास्कमध्ये म्हणा, त्याच्या जो बायकोवरून त्यानं जो राखीसोबत तो स्ट्रॅटेजी प्लॅन करून स्क्रिप्टेड शो रचला होता त्याच्यामध्ये सुद्धा दिसला. किंवा आजच्या एपिसोडमध्ये कॅप्टन बनलेला आहे तर त्याच्यामुळे तो दिसला, त्याचा गेम दिसत आहे, त्याचं काहीतरी दिसत आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे तन्वी ऑलरेडी तन्वीला आपल्याला माहीत आहे की तन्वी स्टार्टिंगपासून आहे खूप स्ट्रॉंग प्लेयर आहे आणि स्वतःमध्ये त्या मुलीने स्वतःमध्ये किती सुधारणा आणलेल्या आहेत. पहिले तिचा आवाज ऐकू इच्छा होत नव्हती, तिचे स्टार समजत नव्हते, तिचा बोलणं समजत नव्हता, तिचं काही समजत नव्हता. परंतु तिनं स्वतःमध्ये एवढी इम्प्रूव्हमेंट आणलेलं आहे आणि तिचा खराच प्रभूसोबत खूप चांगला बॉन्ड आहे, ते बघायला सुद्धा आवडते. तर ती खूप स्ट्रॉंग प्लेअर आहे, तर ते जाणारच नाही. अनुश्री तिला फक्त चावट बोलणे, वाईट बोलणे, मग इकडे मग विशालच्या बाजूला खेळणे, मग काट्याच्या ग्रुपमध्ये खेळणे, मग काट्याला फोडणे, मग इकडे जाणे तिकडे जाणे, ते अशी गुंत करत आहे ना. ते म्हणजे ते मिडलमध्ये आहे, असं नाही की खूप टॉपमध्ये आहे आणि खूप बॉटममध्ये आहे, ते मिडलमध्ये आहे. ते गेममधून जाऊ शकत नाही कारण की गेमला आलटी करणे, गेमला स्ट्रॅटेजी करणे, गेमला इकडे करणे तिकडे करणे, ते कुठं ना कुठं राखीच्या भांडणामध्ये म्हणा, कुठं ना कुठं तिच्या रडा फुगणं काही ना काही तिचे वाद चालू असतात. त्याच्यामुळे ते चांगल्या रीतीने गेममध्ये दिसत आहे. आता राहिलापासून दीपालीचा आणि प्राजक्ताचा. आता दीपाली बघाल तर दीपाली स्ट्रॉंग फेस आहे महाराष्ट्राचा आणि दीपालीचे तुम्ही बघाल तर दीपाली दिसते, तुम्ही किती म्हणला ना तरी दीपालीचे ना इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी दिसते. मतलब ते आरबी सोबत असो, तन्वी सोबत असो, किंवा ते कोणासोबत भांडण, अनुश्री सोबत भांडण चाललेलं असो, सागर कारंडे सोबत भांडण चाललेलं असो, तिची इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी दिसते की किचनला कसा होल्ड करणे, किंवा किचनमध्ये कामं का करणे, किंवा आरबीला काय म्हणणे, मग राखीला काय म्हणणे, किंवा कोणाला कसं काय टिवसणे, म्हणजे काही तिची मायाडू असा तिची जे पर्सनॅलिटी आहे ते लिटरली लोकांना दिसते. परंतु प्राजक्ता आपल्याला शून्य दिसते, लिटरली शून्य दिसते. तिचं काय आहे, कोणासोबत स्ट्रॅटेजी आहे, कोणासोबत गेम प्लॅन आहेत, कोणासोबत काय आहे. अनुश्रीसोबत तिचा झडाग वगैरे होते, मग अनुश्रीसोबतच बसते ती. विशालच्या मागे विशाल जसा म्हणेल तसा फिरायच्या, म्हणजे स्वतःची इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी दिसत नाही आहे. सागरसोबत एक चांगला बॉन्ड म्हणा तर सागरच्या सोबत एकही चांगला बॉन्ड नाही आहे. सागर लिटरली तिच्यासोबत चांगला बॉन्ड बहिणीसारखा मानते, परंतु हे
एकदम काळा चेहरा आहे. पत्राच्या वेळेस आपल्याला समजून गेलं ज्या प्रकारे मी एक्सप्लेन केलं होतं. हिचं त्याच्यासोबतही बॉन्ड नाही आहे. मतलब कोणासोबतही काही बॉन्ड नाही आहे, कोणासोबत काही गेम नाही आहे. जिकडे मार्ग चालले, जसं असते ना, जिकडे प्रवाह चालला त्यांच्यासोबत आपणही प्रवाह म्हणून चालायचा. आणि विशालच्या एवढा प्रभुत्व, विशालच्या एवढ्या छायाछत्रामध्ये आलेली आहे की तिची इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटीच नाही आहे. तिनं लिटरली खोलं नाही. कधी मला असं वाटते ती आरबीच्या ग्रुपमध्ये राहिली असती किंवा आरबी नाही तर इंडिव्हिज्युअल खेळली असती तर ते खरंच तिचे मतं म्हणा, तिचे पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणा, तिची स्ट्रॅटेजी दिसली असती. कारण की ती मिडल ऑफ द मध्ये थोडी स्ट्रॉंग प्लेअर वाटत होती की आता काहीतरी करेल, आता काहीतरी करेल. परंतु विशालच्या छत्रछायामध्ये स्वतःच्या गेमाची नासाडी केलं आणि ह्याच कारणामुळे पूर्ण अख्ख्या महाराष्ट्राने तिला घराच्या बाहेर काढलेलं आहे. लिटरली मी सुद्धा तिला वोट दिलेला नाही कारण की मला ते दिसत नव्हती आणि ते तिचे गेम वगैरे बघा, तिची चिडपण सुद्धा येत होती कारण की ती खूप झगडे लावणे, हे करणे ते करणे आणि मला ॲज अ प्लेअर म्हणून ती आवडायला नव्हती लागली. म्हणून म्हणजे मी पहिले तिला वोट दिली होती, परंतु यावेळेस मी सुद्धा तिला वोट दिले नाही. परंतु बागेचे कंटेस्टंट आहेत तिच्यापेक्षा जास्त डिझर्व करतात कारण की त्यांची पर्सनॅलिटी, त्यांचे कॅरेक्टर, त्यांचे स्टँड, त्यांचा गेम जास्त दिसत आहे कम्पेअर टू प्राजक्ता. प्राजक्ता ह्याच कारणामुळे घराच्या बाहेर गेलेली आहे. तुम्हाला काय वाटते, तुम्हाला याच्यावर काय मत आहे, प्लीज मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय बाय.